श्री स्वामी समर्थ मित्रांनो, आपल्या स्वामी सेवा या चॅनलवरती तुमचे मनापासून स्वागत आहे। स्वामींचं नाव घेऊन अजिबात वेळ वाया न घालवता करूया आपल्या व्हिडिओला सुरुवात। तर आपण मागच्या व्हिडिओमध्ये पान नंबर 8 वरती होतो आणि आता मी तुम्हाला बघा इथे श्री क्षेत्र औदुंबर इथे जे पान नंबर पुढील जे पान नंबर आहे त्यावर इथे बघा श्री क्षेत्र औदुंबर अतिशय महत्त्वाचं असं हे क्षेत्र आहे आणि खूप पावन खूप मोठं असं हे तीर्थक्षेत्र आहे। हे इथे पुढील औदुंबराचं इथे जास्त माहिती दिलेली नाही, फक्त फोटो दिला मित्रांनो। अच्छा, अध्याय जे आहेत ना पुढे त्या अध्यायांमध्ये श्री क्षेत्र औदुंबर हे काय आहे त्याच्याबद्दल पूर्ण डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे। तसेच पुढे नृसिंहवाडी हे बघा पुढील पेजवरती जे आहे हे नृसिंहवाडीचं इथे आपल्याला चित्र दाखवलेलं आहे। जसे आपण पुढे अध्याय वाचत जाऊ त्या प्रत्येक अध्यायामध्ये या प्रत्येक जो काही इथे पुस्तकामध्ये काही फोटो दिलेले आहेत त्यांची माहिती आपल्याला पुढील अध्यायामध्ये वाचायला मिळते। तर आता आपण पुढे बघूया। बघा जे काय सगळ्यात महत्त्वाचं तसं या ग्रंथाचा प्रत्येक मुद्दा महत्त्वाचाच आहे। त्यापैकी हे बघा इथे महासिद्ध श्री दत्तात्रेय यंत्र हे जे यंत्र आहे हे महासिद्ध आहे मित्रांनो, साक्षात गुरुचरित्रामध्ये लिहिलेलं आहे। हे गुरुदेव दत्त यांचं महासिद्ध हे ऑलरेडी सिद्ध झालेलं यंत्र आहे। याची आपण जितकी सेवा केली तितकं आपल्याला चांगलं फळच मिळणार आहे आणि कमीत कमी जरी सेवा केली तरी तुम्हाला तितक्याच लवकर आणि तितकीच प्रभावी असे फळ तुम्हाला बघायला मिळतील। कारण की बघा इथे साक्षात महासिद्ध ते ऑलरेडी सिद्ध केलेलं आहे। तसेच आता बघा इथे 9 नंबर पानावरती गुरुचरित्र ग्रंथाची अध्यायानुक्रमे फलश्रुती। फल म्हणजे थोडक्यात तुम्ही कोणता अध्याय वाचल्यानंतर तुम्हाला काय फळ भेटतं किंवा तुम्हाला कोणती अडचण आहे त्याच्यावरती तुम्ही कोणता अध्याय वाचला पाहिजे किंवा कोणत्या अध्यायाची सेवा घ्यायला पाहिजे। म्हणजे एक गोष्ट तर तुम्हाला माहितीच असेल की बघा जेव्हा आपल्याला आपले जे कामं असतात प्रत्येकाच्या आयुष्यातल्या अडचणी वेगवेगळ्या असतात, त्याच्यावरती स्पेशल असं म्हणजे त्याच्यावरती पूर्ण तुम्हाला गुरुचरित्र वाचण्याची आवश्यकता नाही। तुम्ही त्या अध्यायाची सेवा घेऊ शकता। जसं की तुम्हाला काही फायनान्शियल अडचण आहे तर तुम्ही संकल्प करून सेवा घेऊ शकता की माझी ही अडचण दूर झाली पाहिजे आणि यासाठी जो काही तिथे लिहिलेला आहे, जर तुम्हाला फायनान्शियल प्रॉब्लेम आहे त्याच्यावरती तुम्ही काय अध्याय घेऊ शकता। दुसरे तर जे काही अडचणी असतील प्रत्येक अडचणीवरती